शुभ दुपार सर्वांना. तर चालू आहे बघा माझा स्वयंपाक दोडक्याची भाजी चपाती वगैरे करून घेतले. म्हणलं चला आता ताजी ताजी आंबाड्याची भाजी आहे तर आंबाड्याची चटणीच करून घ्यावं. भाकरी सोबत खायला खूप छान लागते, हिरव्या मिरच्या ते घालून. तर लाडू बघा येऊन म्हणला मला पण व्हिडिओ मध्ये घे, म्हणून चला म्हणलं. रडत होता तो. इथं बघा मी आंबाड्याची चटणीसाठी लसूण जिरे आणि मिरची घेतली. आता घेणार आहे शेंगदाणे. सर्व असं चपाती करून घेतलेला तवा तसाच गरम होता बघा, त्यामध्ये मग टाकले थोडेसे शेंगदाणे. आपले शेंगदाणे काय करायचे, आंबाड्याची भाजी करताना पहिले सर्व असं साहित्य तव्यामध्ये भाजून घ्यायचं. मिरची लसूण शेंगदाणे जिरे हे पहिले साहित्य भाजून काढायचं बघा सगळं असं. आणि नंतर ना मग ते सगळं भाजून एक आपण ताटामध्ये काढून घेतलं ना, सगळं मिक्स करून छान असं एकत्र. मग आपली भाजी बघा खूप छान लागते. भाजी नाही म्हणजे चटणीच, आंबाड्याची चटणी. मग ती आपली भाजी पण छान धुवून घेतलेली अशी तव्यावर मस्त पैकी तरतरीत अशी भाजून घेतली बघा. भाजून घेतल्यावर भाजीचा रंग पण बदलतो आणि अशी कलर पण वेगळा येतो. चला म्हणला असू द्या काय नाही, तशी पण म्हणजे आंबाड्याची चटणी छान लागते. पण आंबाड्याच्या चटणी सोबत भाकरीच पाहिजे बरं का. भाकरी सोबत खूप छान लागते, चपाती सोबत पण लागते पण भाकरी सोबत छान लागते. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन मीठ टाकले बघा चवीनुसार. आणि नंतर हे बारीक करून घेतलं सगळं मिक्सर मधनं. आणि ते तवा आपला तेलगटच होता, त्यामध्ये हिंग टाकून मस्त आंबाड्याची चटणी करून घेतली बघा. या खायला चॅनलला सबस्क्राईब करा.